ऐन दिवाळीत राजकीय धामधूम सुरू आहे, कारण राज्यात विधानसभा निवडणूक लागली आहे. सर्व उमेदवारांचे सर्व जागांवरती अर्ज भरूनही झालेले आहेत. आता त्या अर्जांची छाननी, त्यानंतर कोण मागे घेतं, कोण रिंगणात राहतं, हे सगळं काही दिवाळीनंतर ठरणार आहे. आपल्यासोबत ऐन दिवाळीत मुंबई भाजपचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार आहेत. सर, स्वागत आहे लोकमतमध्ये. धन्यवाद. नमस्कार आणि दिवाळीच्या शुभेच्छा आपल्याला. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा. या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची केवळ एक जागा मुंबईत आली. आणखी चांगले परफॉर्मन्स तुम्हाला देता आला असता की नाही? परिस्थितीच अशी आहे की एनिबडीज गेम. मागच्या निवडणुकीमध्ये, याही निवडणुकीमध्ये. नाही, मी पहिल्यांदा गेल्या निवडणुकीचं बोलीन तर हे खरं आहे की आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्याचा संपूर्ण दोष हा आमचा आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि म्हणून त्या अपेक्षित यश न मिळाल्यामुळे एक वातावरण सुरुवातीला स्वाभाविकता खचून गेलो आहोत असं केडरचं होतं. आणि त्या सगळ्यातनं आता पुन्हा उभं राहायचं आहे. विधानसभा जवळ आलेल्या आहेत आणि मग येणाऱ्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं आहे, या सगळ्यासाठी पहिल्यांदा आम्ही जे केलं ते म्हणजे आत्मचिंतन. आणि मग त्या आत्मचिंतनामध्ये आमच्यातले कमतरता, उणीवा आम्हाला लक्षात यायला लागल्या की आम्ही कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं, कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही. अध्यारूत घेतलेल्या गोष्टी कुठल्या होत्या, मतदारांचं बोलणं, संपर्क, त्याच्यावरचा घेतलेला वेळ, सोशल मीडियावरचं आणि डिजिटल मीडियावरचं असलेला प्रेझेन्स. आता तो पूर्ण रिपोर्ट मी सांगत नाही, पण या सगळ्यातनं लक्षात आलं की जनता आपल्यापासून खूप दूर गेली आहे असं नाही, पण मतदारांना आपल्याकडे आणण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो नाही, आहोत. त्याचं कारण असंही होतं की मधल्या काळात अजित पवारांना तुम्ही सोबत घेतलं आणि ते लोकसभेच्या वेळी लोकांना आवडलं नाही आणि त्याचा देखील परिणाम भाजपच्या मतं कमी होण्यावर झाला. त्याच्यानंतर संघाने अजित पवारांवर खूप टीका टिप्पणी केली. आताही तुम्ही अजित पवारांना सोबत ठेवलं. विधानसभेत त्याचा फायदा होईल की तोटा होईल? माझं मत स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये सुद्धा अजितदादा पवार आमच्याबरोबर असल्याचा आम्हाला फायदाच झाला. आता तर विधानसभेला नक्की त्याचा वाढच होईल. अजितदादा आणि आम्ही एकत्र असण्यामध्ये कार्यकर्त्याला ते समजून घेण्यासाठीचं जे संवाद त्याच्याशी करणं आवश्यक होतं, त्यात आम्ही कमी पडलो. मतदारांपर्यंत पण हे पचवण्यामध्ये आमच्या मर्यादा झाल्या. म्हणून हा आमच्या आत्मचिंतनातला भाग आहे. आणि अजितदादांचं यश म्हणजे निवडणुकीत पडलेल्या मतांचं किंवा जागांचं, हे शरद पवारांना मिळालेल्या यशाशी जेव्हा तुलना केली जाते त्यावेळी ते कमी नक्कीच आहे. पण म्हणून ते आमच्या फायद्याचं नाही असं नाही आहे. काहीतरी तिथून नक्की घडलं आहे आणि काहीतरी आमच्याकडे नक्की आलं आहे. मग तेव्हाही तुम्ही अजित पवारांना मोजक्या जागा दिल्या, आताही विधानसभेला अतिशय मोजक्या जागा दिल्यात. काही ठिकाणी तर तुम्हीच उमेदवार दिले त्यांना. भाजपमधले जे नेते होते ते तुम्ही एकनाथ शिंदेकडे दिले, ते तुम्ही अजित पवारांकडे दिले. जिथे शतप्रतिशत भाजप आपण म्हणत होतो, तिथे तुमच्याच पक्षाचे वर्षानुवर्ष काम करणारे लोक, त्यांना तुम्ही शिंदे गटाकडे, अजित पवार गटाकडे पाठवताय. हे कशासाठी एवढं सगळं? बघा ना किती घट्ट महायुती आहे. नाही, तिकडे हे तुतुमय सांगायला आहे. घट्ट माहिती झाली. नाना पटोले आणि याच्यात संजय राऊत शतप्रतिशत कसं होणार? यांच्यामध्ये तुतुमय आहे आणि आमच्याकडे, तुझ्याकडे कमी आहे, मी देतो, मला तुझी गरज आहे, आपण एकत्र आहोत, ही भावना आहे. आणि शतप्रतिशत भाजपा हा आमचं स्वप्न आहेच. लेट मी रिअटरेट, 2024 नाही तर 2029 तरी शतप्रतिशत भाजपा ह्याच दिशेने आम्हाला जायचं. हा मधला पडाव आहे. कसं होणार? तुम्ही 155 जागा लढवताय, बहुमताला 150चा आकडा गाठावा लागतो. तुम्ही जर 200-250 जागा लढवल्या तर तुम्ही म्हणू शकाल, पण इतक्या कमी जागा लढवून शतप्रतिशत भाजप कसं होणार? तुम्ही कदाचित माझं म्हणणं नीट ऐकलं नाही. मी 2024ला नाही तर 2029ला तरी शतप्रतिशत भाजपा करू, याच दिशेने आम्ही पुढे चाललो आहोत. आणि हा मधला पडाव आहे. मग त्यावेळी हे जे काही आता दोन पक्ष सोबत आहेत, एक तर ते भाजपमध्ये मर्ज होतील किंवा नाहीसे होतील. बघा, प्रत्येक पक्षाचा हा अधिकार आहे ना. केवळ एकमेव आणि एक व्यक्ती आणि एक पक्ष सोडून, ते म्हणजे उद्धवजी, की ज्यांना त्यांच्या पक्षाला सगळ्यांनी मदत केली पाहिजे असं वाटतं आणि कुठल्याच पक्षाने वाढलं नाही पाहिजे असं वाटतं. मी तर म्हणतो सगळ्याच पक्षांचा अधिकार आहे. उद्या काँग्रेसला वाटलं शतप्रतिशत व्हावं, म्हणजे अधिकार, अपेक्षा, इच्छा, प्रयत्न यासाठी म्हणतो आहे. उद्धव ठाकरेंचं मात्र असं आहे की नाही, लोकशाही म्हणजे काय, भाजपने इथे आम्हाला वाढवावं,
भाजपने तिकडे ममताला मदत करावी, वाढवावं, तिथे समाजवादीला वाढवावं, तिथे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूला वाढवावं. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेनेच भाजपला वाढवलं ना. हेच तर दिवा स्वप्न आहे त्यांचं. नाही, माझ्या माझ्या पूर्वीच माझ्या प्रश्नाचं आहे. उत्तर द्या. यांचा जन्म कधीचा आहे? शिवसेनेचा जन्म कधीचा? त्याआधी या मुंबई महानगरपालिकेत, ज्यात मुंबईत आपण बसलो आहोत, आमचे 6 नगरसेवक होते, जनसंघ आणि भाजपचे पण. अहो ते सोडा, ज्यांच्याबरोबर उद्धवजी तुम्ही युती केली आहेत ना, त्या पवार साहेबांना विचारा ना की तुमच्या पक्षाच्या जन्माआधी आमचे उत्तमराव त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते, पवार साहेबांबरोबर हर्षू अडवाणी मंत्री होते. हो, पण तेव्हा आणि जनसंघ त्यामुळे म्हणून भाजप म्हणून 80 ला आली. मला एक वाक्य म्हणू द्या. म्हणून जर शिवसेना महाराष्ट्रात वाढली तर ती भाजपच्या खांद्यावर वाढली. भाजपला 100% जाण्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आग्रहामुळे आम्ही शिवसेनेला बरोबर घेतलं. शिवसेनेचा डबल फायदा झाला. उद्धवजींचा अभ्यास कच्चा आहे आणि त्यांना माझं आव्हान आहे, मुलाला तर सोडून देऊ, त्याला तर काहीच माहीत नाही, त्याला फक्त सिने गँग, पेंग्विन गँग माहिती आहे. पण या विषयावर कोणी चर्चा करावी. त्यामुळे भांडगुळं कोण कोणाच्या जीवावर वाढलं ती वर्षासहित बोलू. अहो चेन्नई तुम्हाला आम्ही दिला, तुमचे पहिले उमेदवार उभे राहिले, मनोहर जोशींनी आणलं, त्यांना कमळसुद्धा आम्हीच दिलं, तुमच्याकडे चिन्हही नव्हतं. पण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार, आम्हाला देशात होऊ घातलेलं आमच्या विचारांचं परिवर्तन, यात बाळासाहेबांचं योगदान मोठं आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र राहिलोय खरं, पण शिवसेना आमच्यामुळे राज्यात वाढली, मुंबईतही वाढली. आणि आता नाही, गेल्या निवडणुकीत, त्या आधीच्या निवडणुकीत, 99च्या निवडणुकीत, 95च्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या खालीच होते. शिवसेनेमुळे भाजप वाढली नाही असं आशिष शेलार म्हणतायत इथे. माझा मुद्दा आहे की तुम्ही अजित पवारांना घेतल्याचा फायदाच झाला असं म्हणतात. त्याच अजित पवारांनी नवाब मलिक आणि सना मलिक यांना उमेदवारी दिली. सना मलिकांची पाठी कोरी आहे, ठीक आहे, पण नवाब मलिकांवर तुम्ही एवढा विरोध केला, विधानसभेत त्यांना बसू दिलं नाही सत्ताधारी बाकावर. आता त्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे, त्याला विरोध करू, त्यांचं काम उमेदवारी करणार दिली नाही. ना. फ्रेंडली फाईट होत्या, मैत्रीपूर्ण त्यांना लढत जे होत्या. करायचं त्यांनी केलंय. नाही, मग आमच्या हा उमेदवारांना आम्ही मैत्रीत- टसूवरून मागे गेलो. पण हा मैत्रीत विश्वासघात नाही का मग? असं आहे की आम्हालाही सवयच झाली. उद्धवजींनी एवढा मोठा विश्वासघात केला, तुम्ही अजितदादांच्या एका उमेदवारीचं काय सांगता? ते आले आमच्या मतांवर निवडून, अगदी आदित्य ठाकरे सुद्धा आमच्या बरोबर निवडून आले आणि सत्तेला तिथे खुर्ची दिसल्यावर विश्वासघात करून गेले. ते आधी पवार साहेबांनी केला, 2016-17ला केला. महाविकास आघाडीचे नेते असं सांगतात की आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरू नये म्हणून तुम्ही मिलिंद देवरा खासदार असलेल्या माणसाला शिंदे गटाने तिथे उमेदवारी मग दिली, काय चूक त्यांना आहे? तिथे अडकवून काय चूक ठेवण्यासाठी. आहे? मग तुम्हाला दुसरा उमेदवार नव्हता का तिथे? काय चूक आहे? रणनीती म्हणून काय चूक आहे? म्हणजे त्याला जिंकू द्यावं म्हणजे लोकशाही खरी. रणनीती म्हणून ठीक आहे, पण तुमच्याजवळ तुल्यबळ उमेदवार नाही म्हणून तुम्हाला तिथे विद्यमान खासदाराला द्यावी लागली उमेदवारी. मला वाटतं आमची रणनीती आम्ही ठरवणार. आमच्या रणनीतीत जर आदित्य ठाकरे यांचा पराभव मला स्पष्ट दिसतोय तर योग्य उमेदवार त्यांना पराभूत करणार, आम्ही देणार. आणि असे कुठले तारे तोडणार होते आदित्यजी राज्यभर फिरून? आणि गोपाळ शेट्टींचं काय झालं? गोपाळ शेट्टी त्यांनी दरवेळी त्याग केला, पियुष गोयलांच्या वेळी त्यांनी माघार घेतली, आता त्यांना मिळावं असं वाटत होतं, त्यांनाही तुम्ही उमेदवारी दिली नाही, त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांची बंडखोरी हे दुर्दैवी आहे. पक्षाने त्यांना बरंच काही दिलं आहे, त्यांना काही दिलेलं नाही आहे. आदित्य गोपाळ शेट्टी नव्हेत, त्यांना नगरसेवक ते उपमहापौर आणि मेयर इन काउन्सिलच्या चेअरमनशिपपासून आता लोकसभेपर्यंत. ऑफकोर्स गोपाळ शेट्टीजींनीही पक्षाला काम प्रामाणिकतेने केलं आहे, हे आम्ही डिनाय करू शकत. आजही ते पक्षाबरोबरच आहेत असं म्हणतायत. त्यांचा पक्षावर राग नाही, पण त्यांचा पक्ष निर्णयावरचा राग बंडखोरीने व्यक्त करणं बरोबर नाही. त्यामुळे मी सुद्धा त्यांच्या संपर्कात आहे, अन्य नेते सुद्धा त्यांच्याशी बोलत आहेत. आमची अपेक्षा आहे की ते विड्रॉ करतील. पक्षावर नाही तर कुणावर राग आहे मग त्यांचा? ते त्यांच्या भाषणात त्यांनी म्हटलंय. नाही, मग कुणावर राग आहे? तुम्ही बोललात त्यांच्याशी, भेटले. त्यांचं म्हणणं हा जो निर्णय आहे तो अयोग्य आहे. बरं, रणनीतीवरती तुम्ही बोललात. भाजपच्या जवळजवळ 12 ते 13 उमेदवार असे आहेत जे तुम्ही शिंदेच्या शिवसेनेकडं आणि अजित पवारांच्या शिवसेनेकडे दिले. मतांची अदलाबदल व्हावी, कार्यकर्त्यांमध्ये जोम यावा म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार या धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावर उभे करताय. मला वाटतं आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलं आहे जिंकणारा उमेदवार लढवू.
एकामेकास सहाय्य करू आणि म्हणून एकत्र आम्ही पण लढतो. यानं मतांची अदलाबदल होईल वाटतं. अदलाबदलचा काय मुद्दा, आम्ही जिंकणारच आहोत. या जिंकणाऱ्या जागा कुठूनही मागे पडू नये आणि रणनीती तेवढी स्पष्ट आहे, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. माझा पहिला प्रश्न जो होता लोकसभेचा तो यासाठी होता की मागच्या लोकसभेला भाजपनी 28 जागा लढल्या, 9 जिंकल्या. हा दारुण पराभव आहे. स्ट्राईक रेट पूर्ण गडगडला, 33.3% इतकाच आला. का आला? त्याची कारणं दिसत आहेत का? ती आत्मचिंतन केलं मी म्हटलं. तर तुमच्याकडे एवढे चाणक्य असून सुद्धा हा दारुण पराभव का झाला लोकसभेला? नाही, काही गोष्टी आमच्या चुकल्या, महाराष्ट्राच्या चुकल्या, महाराष्ट्र भाजपच्या चुकल्या. म्हणजे महायुती आवडली नाही का लोकांना, 3 पक्षांची? मला वाटतं की मग तो आवडीनिवडीवरच जायचं असेल तर मतात फरक किती याचं उत्तर द्या. जागांवर बोलणार असाल आणि त्याच्यावर आवडनिवडीवर राहणार असाल तर मुंबईत तर 2 लाख मतांनी आम्ही पुढे आहोत महाविकास आघाडीच्या, आणि राज्यामध्ये 1.5 लाख मतांनी मागे आहोत फक्त महाविकास आघाडीच्या. त्यामुळे मुद्दा आहे की आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही, हे नम्रपणे मान्य करायला लागेल. आणि त्यातल्या चुका आमच्या आहेत. अर्ज भरून झाले सर्वांचे, तरी सुद्धा महायुतीच्या नेमकं जागा वाटपाचा फॉर्म्युला काय काही कळत नाही. तुम्हाला कळलाय? नाही, तो छापूनही आलाय, तुमच्या पेपरलाही आलाय. नाही, तो आम्ही नाही, आमच्या पद्धतीने आमच्याकडे छापून काढला, आलाय. पण तो नाही, जाहीर नाही झाला अधिकृतपणे. आजच आम्ही छापलंय की भाजपमध्ये कोण कोणाच्या विरुद्ध हो. बंडखोरी करतंय, शिंदे सेनेत कोण कोणाच्या विरुद्ध बंडखोरी, आजच छापलेलं आहे ना. म्हणजे हे कोण माघार घेणार यावरती 5 तारखेला ठरेल नक्की जागांचा फॉर्म्युला काय. जागांचा फॉर्म्युला स्पष्ट आहे. 150-152 मित्र पक्षासहित भाजप, 78-80 मित्रपक्ष म्हणजे त्यांचे अपक्ष मित्रपक्षासहित शिवसेना एकनाथ शिंदे, आणि 50-55चा राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसला 50-55 जागा ज्या देत आहेत, तुम्ही त्या जागा काय म्हणून सोडल्या असं तुम्हाला वाटतंय? जिंकण्यासाठी. जिंकण्यासाठी. म्हणजे विद्यमानांचा भरणा जास्त आहे आणि जिथे कमकुवत उमेदवार दिसतो तिथं तुम्ही दिलेला आहे, बरोबर? जिंकण्यासाठी. मग तुम्ही तुमचे लोकसभेला जे पराभूत झालेले उमेदवार आहेत, जे माजी खासदार राहिलेले आहेत, संजय काका पाटील असतील, प्रतापराव चिखलीकर असतील, यांना तुम्ही अजित पवारांच्या तिकिटावरती विधानसभेला का उतरवताय? जिंकण्यासाठी. एवढ्या जागा महत्वाच्या आहेत होय, का? अटीतटीची एक-एक लढाई? जागा महत्वाची आहे. नाही, पण निर्णय तर मतदाराला घ्यायचा आहे. म्हणजे त्यांचा प्रश्न जो होता ना की 100% मोहीम राबवता आता एका जागासाठी 2 पक्ष फोडून झाले, नाही, मुळामध्ये तरी त्या होत नाहीयेत. नाही, मुळात तुम्ही गल्लत करताय. लोकसभा निवडणूक, विधानसभेची 2024ची निवडणूक, 2009, 2014 100%चा नारा प्रमोद महाजनांनी दिला आहे. हे आमचं स्वप्न आहे. आम्ही प्रामाणिक आहोत त्या स्वप्नाशी. पण ते स्वप्न पूर्ण करण्यामध्ये टप्पे असतात. तर टप्प्याटप्प्याने मी जाऊ, त्यातला हा टप्पा आहे. मला हा एक प्रश्न विचारायचा आहे, तो आवर्जून विचारायचा आहे. लोकसभेला इतका दारुण पराभव भाजपचा, महायुतीचा झाला, त्यातल्या त्यात भाजपचा म्हणेन मी, तरी सुद्धा कुणावरही जबाबदारी निश्चित केली गेली नाही, ना प्रदेशाध्यक्षांवर किंवा मुंबई अध्यक्ष म्हणून तुमच्यावर. का? नाही, देवेंद्रजींनी स्वतःच घेतली की. त्यांनी भर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, त्यांनी पक्षाला निर्णय कळवला, दिल्लीला त्यांना बोलवण्यात आलं, तो सगळा घटनाक्रम आठवा की. आणि तुम्ही घेत त्यामुळे नाही म्हटलं दोघांवर, म्हणून त्यांनी घेतली जबाबदारी. काही गोष्टी आतल्या आत राहू द्या, निवडणुकीनंतर त्यावरही बोलू. नाही, पण तुम्ही सांगितलं की आम्ही इकडे उमेदवार त्यांना दिले, त्यांना इकडे शिंदे सेनेना, उद्धवनं, आपल्या अजित पवारांना उमेदवार दिले. पण अशी जी भाजपमध्ये एक अशी फळी आहे की जी वर्षानुवर्ष भाजपचं काम करते. नावच घेऊन सांगायचे तर माधव भंडारी असतील, केशव उपाध्ये असतील, असे हे 2 नावं उदाहरण म्हणून. पण असे महाराष्ट्रभर अनेक नावं आहेत. त्यांनाही वाटतं की पक्षाने आपल्याला संधी दिली पाहिजे, आपल्या पाठीशी आता सत्ता आलेली असताना भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. अशा वेळी आपण अजित पवार, एकनाथ शिंदे त्यांना उमेदवार देतोय, मग ह्या लोकांना आपण उमेदवार देऊन का नाही उभं केलं? शायना एनसी तुमची उमेदवार असताना, म्हणजे भाजपची असताना, त्यांना तुम्ही शिंदे सेनेत पाठवलं, तिथं दुसरा एखादा पक्षाचा चांगला माणूस जे वर्षानुवर्ष काम करतोय त्याला देता आलं असताना. नाही, ही मुळामध्ये अस्वस्थता आहे. जे भाजपची यादीवर कोर चर्चा आपण भाजपवाले. करतो आहोत नाही, का मित्र पक्षाची, नाही, एकदा ते नाही, ठरवू. नाही, कार्यकर्त्यांमध्ये जी अस्वस्थता आहे ती या सगळ्या गोष्टींमुळे आहे, म्हणून तुम्हाला विचारतोय. आणि मुळामध्ये भारतीय जनता पक्षाची यादी, कार्यकर्त्यांची यादी बहुतांशी आत्ता आम्ही कोणाला आयात करून उमेदवारी दिलेली नाही. जी आपण पूर्ण 140-48ची यादी बघू, मग असं म्हणायला लागेल ना की RPIमध्ये लढणारे अमरजित सिंग सुद्धा भाजपचाच कार्यकर्ता आहे.
संजय उपाध्याय स्वयंसेवक भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्याला बोलवलं दिलेली आहे. मी अशी 10 उदाहरणं अशीही देईन की जी भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना एक प्रयत्नपूर्वक उमेदवारी दिलेली आहे. अशी सुद्धा नावं आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की एकांगी आपण जर बघितलं तर अडचण होईल. एकंदरीत विचार केला तर मंत्री असो, चेअरमनशिप असो, उमेदवारी असो, यामध्ये बहुतांशी नाही 90% भाजपच ओरिजिनल आहे. हो, काही लोक अजून राहिली आहेत, हे खरं आहे ना. भले त्यांनी मागितली नसेल, तुम्ही 2 नावं सांगितली तेही आहेत, अजून काही न मागणारे पण आहेत. उदाहरण म्हणून 2 नावं सांगा. अजूनही काही नावं आहेत, मी ते मान्य करतो. या सगळ्यांना योग्य वेळेला योग्य स्थान मिळालं पाहिजे याचा प्रयत्न आम्ही करू. आशिषजी, 10 वर्ष जर का आपण मागे गेलो, 2014च्या निवडणुकीच्या वेळेस जे इन्कमिंग भाजपमध्ये झालं ते ठीक होतं की निवडणुकीच्या तोंडावरती कुंपणावरच्या उड्या अनेक जण मारतात, तशी लोक आली. पण त्यानंतर सुद्धा जे बाहेरनं आले त्यांना मानाची पदं विधान परिषद असेल, राज्यसभा असेल किंवा पक्षामध्ये दिली गेली. तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून सक्रिय असताना सुद्धा अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला नावानिशी सांगेल की तुमची इच्छा असो नसो त्यांना घेऊन मानाची पदं दिली गेली, त्यांना विधान परिषदेवरती बसवलं गेलं. हे जे काही झालं भाजपमध्ये, एक जुने जाणते भाजपचे पदाधिकारीपासून नेत्यांपर्यंत, मंत्री, आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळामध्ये याचा समतोल तर साधलाच पाहिजे. तो बिघडला की तो चर्चेला जाणार. निर्णय प्रक्रियेत जे कोणी असतील माझ्यासहित त्या सगळ्यांनी यांच्या मर्यादा सांभाळल्याच पाहिजेत. पण आम्ही तो प्रयत्नही करतोच. म्हणजे आतासुद्धा विक्रांत पाटील यांना जर आम्ही विधान परिषदेत आणलं तर अख्खं घराणं काम करणार भाजपचं. म्हणजे त्यांचे पिताश्री बाळासाहेब पाटील तर त्या भागात भाजपला कोणी नगरसेवक किंवा जिल्हा परिषदेत निवडून देणार नाही या काळापासून काम करणार. तर तोही विचार होतोय, पण समतोल ठेवला पाहिजे. तुमच्या विचाराशी मी सहमत आहे. हर्षवर्धन पाटील हे मी आता भाजपमध्ये आलोय त्याच्यामुळे मला शांत झोप लागते असं म्हणत होते. ते तुम्हाला सोडून गेले, ते अजित पवारांमुळे सोडून गेले. हे चांगलं झालं का वाईट झालं? नाही, ते कोणामुळे सोडून गेले नाही. माझं थेट म्हणणं ते स्वार्थाने सोडून गेले. त्यांना लढायचं होतं. तिथे सिटिंग आमदार होता. तुमचे आमदार असताना, NCP चा. तुमच्या पक्षात असताना तुम्ही त्यांच्यासाठी तिकीट नाही देऊ शकलात. सरळ सरळ आहे ना, ज्याची सिटिंग जागा आहे त्या पक्षाची ती राहणारच. पण अशा बदलल्या ना खूप सेटिंग झाल्या. नाही दाखवा मला. एकही नाही बदलली. आम्ही भाजपच्या सिटिंग, शिवसेना एकनाथ शिंदे त्यांच्या सिटिंग आणि राष्ट्रवादी त्यांच्या सिटिंग कायम ठेवल्या. हो. आणि आता स्वतःच्या स्वार्थापोटी आले, स्वतःच्या स्वार्थापोटी गेले. इथे झोप मिळत होती, आता तिकडे झोप उडाली आहे. ते म्हणतात मी तिकडे झोपतच नाही आता. हा, कारण झोप उडवली आहे. नाही, काम करतो. कारण तो जे 2 मेळाव्यांमधली भाषणांची गर्दी बघितली ना, जी ओरिजिनल पवार साहेबांबरोबरची लोक आहेत, आता मला कधी कधी वाटतं पवार साहेबांनी त्यांची झोप उडवली आहे. बरं, हा एक प्रश्न विचारतो आणि तो आवर्जून विचारतो तो यासाठी की महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत. भाजपचा शत्रू नंबर 1 कोण आहे? आमचा शत्रू कोणी नाही, विरोधक आहे ते. नाही, विरोधकच कोण आहे? तुमचा असं आहे, विरोधक मुळामध्ये- नाही, काँग्रेस आहे की उद्धव सेना आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आहे? नाही, आमचं हे फेक नरेटिव्ह चालवणारे तिघेही आहेत. हे महाराष्ट्रासमोर, देशासमोर सत्य बोलत नाहीत. बरं, सत्य बोलण्याची अपेक्षा करणं हा चुकीचा. विरोधक म्हणजे आम्ही त्यांचे विरोधक म्हणून अपेक्षाही चुकीची असेल. खोटं बोलतायत, हा गुन्हा करतायत. बोलले ना सुशील कुमार शिंदेजी, काय म्हणाले सुशील कुमार शिंदेजी पॉडकास्टमध्ये? हा भगवा शब्द आला कुठून मला नाही माहिती. चूक झाली. यांच्यात चुका बाहेर येतात, आज नाही येतील उद्या येतील. प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सुद्धा आल्या. आता उद्धवजींना घेतलं की नाही घेतलं ही चूक नाना पटोलेंची लाय डिटेक्टर करा, त्यांना कळेल. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं अशी चालवणारी जी हा जो कुणबा आहे महाराष्ट्र विकास आघाडीचा, बरं ते खोटं बोलणंही चला ठीक आहे, पण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आडच यायचं कुठल्याही विषयाला. मग दळणवळण असेल तर महाराष्ट्र जर अहमदाबादशी जोडला जाईल तर विरोध, बंदर असेल तर महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल वाढवणमुळे तर विरोध, एअरपोर्ट म्हणून जगाशी महाराष्ट्र, पुन्हा महाराष्ट्र म्हणजे मुंबई, नवी मुंबई महाराष्ट्रच, हा जोडला जाईल ह्यांचा विरोध, मुंबई विदर्भाशी जोडला जाईल सुरुवातीला समृद्धी महामार्ग यांचा विरोध, कोस्टल रोड मुंबईशी लवकर जोडला जाईल
सुरुवातीला मच्छीमारांना घेऊन यांचा विरोध, तेही त्यांना खोटं बोलून. मी असंख्य उदाहरणं देईन, मेट्रोपासून सगळी. अहो जंगल केलं. तुम्ही मला साधा प्रश्न विचारा ना, आता का नाही बोलत हे युवराज? गोरेगावला आरेला तुम्ही जंगल केलं, तर कायदेशीर तुम्ही जंगल केल्यानंतर सेन्सिटिव्ह झोन याच्या कायद्यामध्ये स्पष्ट मर्यादा दिल्या आहेत. आणि मग एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. जंगलच्या भोवतीचा जर सेन्सिटिव्ह झोन आता इम्प्लिमेंट झाला तर चांदिवलीत पण एक बिल्डिंग उभी राहणार नाही, कांदिवलीमध्ये पण रिडेव्हलपमेंट होणार नाही, आणि पार्ल्यामध्ये पण झोपडपट्टी पुनर्विकास होणार नाही. कसलं जंगल सांगताय मला तुम्ही? नाही, पण आरेसारखी एवढी मोठी संपदा आपल्याकडे आहे, ती जपली पाहिजे, ती कोणाचा विकसित विरोध केली आहे पाहिजे. पण तिथेच आपण मेट्रो करतोय, तिथेच तिथेच जंगल कारशेड तोडवतोय. करतोय, तिथेच जंगल म्हणजे झाडं आदित्य तोडतोय. ठाकरे नाही, नाही, आणि आदित्य ठाकरे, अर्बन हां. नक्षल गँग हां. ही काय NGTच्या वर आहे? त्यांना जास्त नॉलेज नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलपेक्षा आहे, मुंबई उच्च न्यायालयापेक्षा आहे, सर्वोच्च न्यायालयापेक्षा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या डबल बेंचपेक्षा आहे. हाच तर अर्बन नक्षलवाद आहे. या देशातल्या व्यवस्थांमध्ये ज्यांनी याचं मूल्यमापन करायचं आहे ते करत नाही. त्यांनी मूल्यमापन केलं तरी ते बरोबर नाही, कारण मलाच कळतं. आणि म्हणून या राज्यामध्ये अहंकाराचा महामेरू कोण नेता असेल तर उद्धव ठाकरे आहे. त्यांच्या पलीकडे कोणालाच काही कळत नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंचा विषय जेव्हा- काढलाय. हां, जेव्हा- जी जेव्हा 2019ला युती तुटली, सरकार बनता म्हणजे निकाल लागल्यानंतर 2019ला ती का तुटली? 35 दिवस मध्ये गेले. 2019ची हा, सत्ता लुलुपुसता, उद्धव ठाकरेंना मिळालेला प्रस्ताव, पवारांची रणनीती. पण तुम्हाला तुम्ही उद्धव वादळात ठाकरे- राहता, नाही, तुम्ही अप्रोच नाही झालं मातोश्रीला तेव्हा? नाही, मी तर कधीच जाणार नाही, तो विषयच नाही. नाही, तुम्ही उद्धव तेव्हा गेलाच ठाकरे- नव्हता. उद्धव मी कधीच गेलो ठाकरेंसोबत महायुतीचं सरकार होतं, भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना सरकार होतं. त्या उद्धव ठाकरे कधीचं म्हणताय तुम्ही? आधीच म्हणतोय. म्हणजे 2014 ते 19. 2014 ते 96 पण होतं, नाही, नाही, म्हणून. हो म्हणे 14 ते 19 तर होतच 5 वर्ष. तरी देखील तुमच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी एवढा आकस आणि राग काय नाही, काय मला कारण आकस आहे? नाहीये. जरूर चीड आहे. कारण काय? कारण मित्राशी दगाबाजीने कसं वागायचं हे उद्धवजींनी दाखवलेलं आहे 14 ते 19 मध्ये पण. अहो आम्ही तुम्हाला विचारलंही नव्हतं सरकारमध्ये या, तुम्हाला म्हणजे हो, बरोबर आहे. त्यांना पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला होता, तेव्हा इथे ॲड केला. आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही सरकारमध्ये कशी नाही, राहायचं होतं ना विरोधी पक्षात. तेव्हा आताचे मुख्यमंत्री त्या विरोधी पक्षात होते. विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्ष म्हणजे तेच मला सांगायचं होतं, नेते होते. तेव्हा थैतड आम्ही हिंदुत्ववादी असून पहिलं तर गमची मारल्या. रिझल्ट लागला की ज्यांना कोणाला सरकार बनवायचं आहे त्याला मातोश्रीला यायला लागेल, म्हणून मी अहंकाराचा महामेर म्हटलं. कोणी गेलंच नाही, आम्ही गेलोच नाही, आम्ही सरकार स्थापन केलं. मग म्हणाले आम्हाला बोलवलं नाही, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, परंपरागत आम्ही मित्र आहोत. मग कधी सुषमाजींना संपर्क कर, कधी राजनाथजींना संपर्क कर, कधी अरुण जेटलींना संपर्क कर. मग मनधरणी करायला वळले, कारण पार्टी टिकणार नाही त्यांची. मग एक मिनिट पूर्ण होत्या. मग घेतल्यानंतर मैत्रीत काय केलं? रोज राजीनामे, मंदिराचं सांगा, 370चं सांगा. अहो सिंचनाचा विषय चाललाय, तुम्ही आता 370चा विषय कुठे करताय? तो करूच, केलाच, पण सिंचनाच्या विषयात राम मंदिराचं काय? आणि अशा पद्धतीने मित्राशी बेदिली वागणे नाही, पण ही चीड आहे माझी. नाही, इकडे तुम्ही म्हणता की आता सिंचनाचा उल्लेख केला म्हणून 70,000 कोटीचा घोटाळा केला असं पंतप्रधान हा म्हणाले. विषय संपला का? नाही. उद्धव त्या ठाकरेंची अनुषंगाने बेदिली. हा, नाही, हा विषय तुम्हाला कन्फ्युज झाला का? नाही, मला त्यावरती तो विचार विचार. Yes. मला एवढं तुम्हाला ते त्यांना सिंचनावर जायचं नाही. नाही, घ्यायचं आपल्याला त्यांना. पण हा एक मध्ये प्रश्न त्याला जोडून आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं, त्यांना आधी पाहिजे होतं, ते तुम्ही दिलं नाही म्हणून ती युती तुटली. तुम्ही 80 तासांचं सरकार बनवलं, ते गडगडलं आणि मग महाविकास आघाडीचा प्रयोग बनला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की त्यानंतर कधी अशी बोलणी झाली नाही का की आपण पुन्हा एकत्र आलो पाहिजे? मग शिंदेचा प्रयोग का झाला? मुळामध्ये तुम्ही जर घटनाक्रम नीट समजून घेतलात, थोडा वेळ जाणार आहे, त्यामुळे मला पूर्ण सांगता नाही येणार. त्याच्यावर वेगळी इंटरव्ह्यू करायला लागेल, कारण तुम्ही दोघेही त्यातले जाणकार आहात आणि वेगवेगळे पैलू तुम्हालाही त्यातले माहिती आहेत. सरकार त्यांचं बनण्याआधी सुद्धा काही घटना घडल्या आहेत ना. राष्ट्रपती राजवट
कोणाच्या सांगण्यावरनं लागली सांगावं पवार साहेबांनी. राष्ट्रपती राजवट माझं तर म्हणणं आहे निघण्यासाठी काय प्रयोग केला हे सांगावं पवार साहेबांनी. म्हणजे अजित म्हणजे अजित पवारांना शरद पवारांनी पाठवलं नाही, आता या गोष्टी येतील ना आणि समोर, तुम्ही त्यांना सोबत घेतलं. शरद या पवारांनी समोर येतील ना गोष्टी, मग तुम्ही ह्या गोष्टी लिहून का नाही लोकांसमोर आणत सगळे? येतील, येणार. आणि त्याच्या आधी सुद्धा सेना आणि भाजप यांची बोलणी बंद झाली पाहिजे. हे कसं यशस्वी मी केलं, एका चॅनलला पवार साहेबांनी सांगितलं की नाही काढा. नाही, पण आणि मग या सगळ्यामध्ये तुमच्याबरोबर मीच येतो हे पवार साहेबांचे दूत 2 आले होते की नाही हे पवार साहेबांनी सांगावं. आणि म्हणून मुद्दा मला आता सगळं लांब चर्चा करायची नाही, पण जे नरेटिव्ह पसरवलं जातो ना की भाजप काय वागलं, तर त्यातलं खरं उदाहरण हे आहे की 2016-17ला जेव्हा पवार साहेब आणि NCP आमच्यावर यायला तयार झाली, तो घटनाक्रम तुम्हालाही माहिती आहे खात्यासहित, त्यावेळेला भाजपने म्हटलं की नाही आपण दोघं नाही, आपण तिघं एकत्र राहू. तर आम्ही शिवसेनेबरोबर राहणार नाही अशी भूमिका पवार साहेबांनी घेतली आणि आम्ही शिवसेनेला सोडणार नाही ही भूमिका आम्ही घेतली. त्याच उद्धवजींनी संधी मिळाल्यावर मी पवार साहेबांसमोर जाईन पण भाजपबरोबर राहणार नाही हा दगाबाजपणा केला. हे राज्याच्या इतिहासामध्ये जी लिहिलं जाईल त्यातले सत्य आहे. नाही, हे म्हणूनच मी मगाशी जल इरिगेशनचा मुद्दा काढला. विचारा ना, की एक त्यांचा संपला की विचारा. नाही, माझा इथे एक प्रश्न नाही नाही, आहे. एक मिनिट. एक नाही, प्रश्न नाही, काय आहे. होतं त्यांचा की- होऊ द्या. एकनाथ शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्री केलं याची माहिती तुम्हाला होती आधी की त्यांना मुख्यमंत्री नाही, मला तरी नव्हती, मला व्यक्तिशा नव्हती. पण पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजींचं बंड कशावर होतं हे एकदा तपासा ना ऑन रेकॉर्डवर. त्यांनी एकदा नाही पत्ररूपाने चर्चेने म्हटलं की आपल्याला राष्ट्रवादी संपवू पाहते, आपण विचारांपासून दूर जातो उद्धवजी, आपण हे याकूब मेमनचं थडगं सजवणं वगैरे गोष्टी डिफेंड करू शकत नाही आहेत. याचं आत्मचिंतन करायला पाहिजे. त्या उद्धवजींनी त्याच्या आत्मप्रौढी केली, आता तो त्यांचा भाग झाला. तुम्ही आणि शिंदेंना मग मुख्यमंत्री दिल्यावरती, मुख्यमंत्रीपद दिल्यावरती भाजपचा फायदा झाला की नुकसान झालं? मला वाटतं भाजपचा फायदाच झाला. आमचं सरकार आलं, शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार आलं आणि ज्या पद्धतीने तो प्रकार 2.5 वर्षात चालू होता उद्धवजींच्या सरकारच्या काळात, रोज कोणावर केस टाक, रोज कोणाला बदड, रोज संपादकाला बदड, कोणाची घरं तोड, नेत्याला पकड जेवणावरना, करोनाच्या लसी इंडिया बुलला दे, फायनल इयरच्या पोरांच्या परीक्षा नको होऊ दे, त्या बॉडी बॅगमध्ये घोटाळे, काय चालू होतं. तर राज्याला सुटका मिळाली त्यापासून. आता इरिगेशनचा मुद्दा आहे. बोलूया आपण त्याच्यावर. मी तयार आहे, यांचं संपलं की. नाही, आता इरिगेशन वरती आम्ही दोघंही विचारणार आहे. 2014ला गाडीभर पुरावे आमच्याकडे आहेत असं सांगून तुम्ही अजित पवारांच्या विरुद्ध रान उठवलं. तुमचं सरकार आलं, ते गाडीभर पुरावे कुठे गेले 5 वर्षात माहिती दिले. नाही. मी बैलगाडीतनं नेले होते. नाही, मग मी पूर्ण करतो ना. मग त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. 5 वर्षात काही झालं नाही त्याच्यात. नंतर पंतप्रधानांनी विधान केलं की 70,000 कोटीचा घोटाळा आहे आणि त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसात अजित पवार राष्ट्रवादी पक्षात फोडून ते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. हे लोकांना किती पचनी पडेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला खरं आहे, तुमचा प्रश्न योग्य आहे आणि खरा आहे. ते लोकांना पचनी पडण्यामध्ये संवादाची गरज आहे. का केलं याचं कारण आणणं जरुरीचं आहे. आरोप का केले तेही सत्य सांगणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सुद्धा जर ती चाणक्य नीती किंवा राजकारणातली रणनीती असेल तर त्याच्याबद्दलचा संवाद जनतेशी झाला नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दलच्या मिसअंडरस्टँडिंग्स राहिल्या. पण आता तो जुना इतिहास झाला. नाही, पण काल अजित आता निवडणुका पवारांनी लोकसभा संपल्या, आता आम्ही विधानसभेकडे आलो. हो, तर काल अजित पवारांनी संपला तासगावच्या असं सभेमध्ये तुम्हाला हा वाटलं? मुद्दा जिवंत केला. कसा केला बघा, की सिंचन घोटाळ्याचे आरोप देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून केले. त्यांनीच ते प्रश्न असेंब्लीमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये उचलले. सगळी कागदपत्र ते माधव चितळे समितीला नेमली, SIT नेमा, CBIची चौकशीची मागणी केली आणि नंतर देवेंद्र फडणवीसांनीच क्लीन चिट दिली 80 तासाच्या सरकारच्या दिवशी 26 नोव्हेंबर 2019ला. अजित पवार ज्या पद्धतीनं सांगतायत त्यातनं काय येतं आहे की देवेंद्र फडणवीसांनी मला फाईल दाखवली, त्या फाईलीवरती RR पाटलांची सही दाखवली ACBची चौकशी. मग नंतर ती चौकशी देवेंद्र फडणवीसांनी लावली 14ला सरकारमध्ये आल्यावर. नंतर देवेंद्र फडणवीसांनीच क्लीन चिट दिली
26 नोव्हेंबर 2019ला यामध्ये अजित पवार राहिले बाजूला, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा काढलाही आणि पुन्हा मागेही घेतला आणि अजित पवारांना क्लीन चिट दिली. असं केलं. याचं उत्तर इतकं स्पष्ट आहे, दोन पद्धतीने आहे. नंबर एक, या सगळ्याच्या न्यायिक चौकशी आणि प्रक्रिया झाल्या की नाहीत? उत्तर झाल्या. या विषयातलं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन झाल्या की नाहीत? उत्तर झाल्या. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये न्यायालयाने ज्या ज्या पद्धतीचे निर्देश दिले, सरकार कोणाचंही होतं, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री मला वाटतं देवेंद्रजीच होते, त्या फॉलो झाल्या की नाही? त्या झाल्या. या सगळ्यातला निष्कर्ष काढण्याचा अधिकार पोलिसांना आहे की नाही? तर आहे. त्या निष्कर्षातनं जो निष्कर्ष निघाला क्लीन चिटचा तो दिला. तो चॅलेंजेबल आहे की नाही? तर आहे. कोणी चॅलेंज केला आहे का? तर नाही. ही झाली. एक मिनिट, माझा अजित पवारांनी हा विषय का काढला असं वाटतं? एक मिनिट, माझं वाक्य पूर्ण नाही झालं. ही झाली त्यातली न्यायिक स्पष्ट प्रक्रिया. दुसऱ्या बाजूने पॉलिटिकल तुम्ही जर मला विचारणार असाल की बाबा देवेंद्रजींनीच पुरावे दिल्यानंतर देवेंद्रजींनीच क्लीन चिट कशी दिली, त्याचं राजकीय उत्तर तेच आहे राजकीय पद्धतीने, की हे सगळे प्रश्न विरोधी पक्ष नेते म्हणून काढणारे एकनाथ खडसे त्याच पक्षामध्ये शरद पवार आणि अजित पवारांबरोबर जाऊन बसून हे कसं चुकीचं आहे त्यांना सांगत बसले. तसंच पण हे टायमिंग जे असतं राजकारणात, हे टायमिंग नेमकं त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि लगेच क्लीन चिट मिळाली त्याच्या काही तास आधी, हे लोकांना लक्षात येतं की हे का असं चाललं आणि कशासाठी चाललं. खरं आहे ना. हा जर रणनीतीचा भाग असेल तर आम्ही स्पष्टपणे मांडायला पाहिजे. मी मांडेन. पण सध्या तरी लोक बघतायत काय चाललंय ते. नाही, म्हणून बघा, सर्वस्वी जनता ठरवणार आहे. जर शरद पवार आणि त्यांचा पक्ष 2016ला 2019ला 19 नंतर राष्ट्रपती राजवट लावेपर्यंत जर आमच्याशी धोकाधडी करणार असेल, उद्धवजी 2014ला आमच्या पंतप्रधानांच्या बाप काढण्यापासून सत्तेत फायदा मिळवून 2019ला पाठीत खंजीर खुपसणार असतील, तर या सगळ्यावर एका वाक्यात अमित शहाजी पहिल्यांदा ज्या वेळेला आले, म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं होतं, जो धोकाधडी करेगा उसको दंडित करना है. बरं, आता आम्हाला मनसेचा विषय काढायचा आहे. दोघांनाही आणि प्रश्न दंडित करणं आहे. यामध्ये जर रणनीती असेल तर ती रणनीती लोकांसमोर मांडली पाहिजे. या तुमच्या मताशी मी सहमत आहे. बरं, आता आम्हाला मनसेचा विषय काढायचा आहे. मनसेबरोबर तुमचे काही बॅकडोर टॉक्स चालले आहेत. 10 जागांचा प्रस्ताव महायुतीकडे दिला काही आहे. नाही. काही ठिकाणी माघार घ्यावी, काही नाही. विशेषतः माहीम. जो आहे तो उघड चर्चेचा भाग आहे. नाही, मग जो मीच मांडला. ज्या मनसेने तुम्हाला लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला, कसली अपेक्षा ठेवली नाही, त्या मनसेचे उमेदवार आता विधानसभेला उभे असताना भाजपला असं वाटलं नाही का की आपण मनसेसोबत काही शीट शेअरिंग करावं, त्यांना देखील आपल्यासोबत हे घ्यावं? मुळामध्ये दोन्ही बाजूने याचं उत्तर आहे. हे कोणी सांगितलं आपल्याला की मनसेची इच्छा आमच्याबरोबर महायुतीत यायचं? नाही नाही नाही, नाही, हे पूर्ण झालं करू. पाहिजे की नाही पाहिजे असं विचारतोय आज. त्याचा बेसिकवर जाऊ ना आपण. एक महायुती आहे, एक मनसे पक्ष आहे. त्यांनी कधी प्रस्ताव मांडला नाही की आम्हाला महायुतीत यायचं आहे. आम्ही कधी त्यांच्याबरोबर प्रस्ताव मांडला नाही. त्यामुळे आम्ही एकत्र राहिलं पाहिजे अशी दोन्ही बाजूची इच्छा आज तरी रेकॉर्डवरची नाही. म्हणजे बाहेर राहणं सोपं आहे, फायद्याचं आहे. अजून इंटरप्रिटेशन हा भाग वेगळा आहे. सत्य काय मी मांडतोय. राहता राहिला दुसरा प्रश्न जो तुमचा आहे की सीट शेअरिंग का करत नाही, तर ना त्यांनी कधी प्रस्ताव मांडला ना कधी आम्ही प्रस्ताव मांडला. हा तुमच्या मनातला प्रश्न जरी जरूर असला तर त्याचं उत्तर सत्यातच जायला लागेल की मी असं कसं म्हणू की राज ठाकरेंनी सीट शेअरिंगचा प्रस्ताव आमच्या दिला. मनातला प्रश्न नाही. अमित ठाकरे स्वतःच मुलाखतीत असं म्हणाले की आम्हाला वाटलं ते आम्ही केलं, आम्ही काही अपेक्षा ठेवून केलं नव्हतं, त्यांनी ठरवलं पाहिजे काय करायचं ते. त्याच्यावर येतोय. म्हणजे तुम्ही त्यांच्या गल्ला- बोलण्यातून अपेक्षा दिसली. नाही नाही, तो विषय अजून तिसरा आहे. मी तुम्हाला बेसिक पासून आणतोय. महायुतीत त्यांनी यावं असं दोन्ही पक्षांचं मत नाही, प्रस्ताव नाही. सीट शेअरिंग करावी असं दोन्ही पक्षांचं सीट शेअरिंग म्हणजे सरसकट अशी कुठली चर्चा नाही. दोन्ही बाजूने प्रस्ताव नाही. तिसरा मुद्दा जो ज्याच्यावर मी येतो, ज्याच्यावर मी बोललो त्याच्यानंतर अमित ठाकरे किंवा अन्य कोणी बोलले असतील, तो माहीमच्या एका जागेपुरता विषय आहे. आणि माहीमच्या जागेपुरता हे मीच मांडलं. जे तुम्ही म्हणता त्या मताशी मीही सहमत आहे की राज ठाकरे यांचे सुपुत्र जर लढत आहेत, ते आमच्या घरातला एक मुलगा आहे, उमदा आहे, तरुण आहे, आणि त्याला महायुतीने समर्थन केलं पाहिजे. माहीमपुरता तिथे महायुतीने आपला उमेदवार आपापसात भांडण्याचा महायुतीचा विषय नाही. आम्ही सदा सरवणकर यांच्या विरोधात नाही, पण महायुती म्हणून आपण असा विचार करू शकतो का? तर तो केला पाहिजे.
जसं बाळासाहेबांच्या परिवारातला आदित्य ठाकरे आहेत तसे अमित ठाकरे आहेत. त्यावेळेला महायुती म्हणून युती म्हणून आम्ही समर्थन आदित्य ठाकरेंना केलं. आता महायुती म्हणून आपण अमित ठाकरेंना करू शकतो का हे माझं आव्हान होतं. मी तिन्ही नेत्यांशी बोललो. त्या तिन्ही नेत्यांनी प्रयत्न केला. त्याचा अंतिम निर्णय येणं बाकी आहे. महायुतीमध्ये मनसे येणार नाही, मनसे बाहेरून लढेल. असा विषयच नाही आहे. नाही, ऐका ना, मनसे बाहेरून लढेल, भाजपही मनसेसोबत जाणार नाही. बाहेरून दोघांची एकमेकांना मदत मात्र होते. भाजपला मनसेला सोबत घेणं परवडणार नाही बाकी राज्यांच्या तुलनेत, जी मनसेची मला असं भूमिका आहे वाटतं की त्यामुळे. ह्याचा ज्या आधारावर हा प्रश्न उपस्थित होतोय ना तो आधारच नाहीच आहे. अच्छा. ना राज ठाकरेंनी भूमिका मांडली आहे की मला तुम्ही घ्या किंवा आपण एकत्र बसू, ना भाजपने म्हटले, ना एकनाथ शिंदेजींनी म्हटले, ना अजितदादांनी म्हटले. व्यक्तिगत मैत्री आहे की नाही तर सुपर आहे. म्हणजे थोडक्यात भाजप एक मनसेनी लढावं, त्याच्यामुळे जो काही फायदा आम्ही कोण व्हायचा सांगणार तो त्यांना होईल. लढावं? मुळामध्ये आम्ही तर कोण हा, सांगणार? तुम्ही जी रणनीती म्हणालात त्या रणनीतीचा नाही, भाग नाही, असू शकतो ना. त्याचं स्पष्ट उत्तर देतो, आम्ही काही कोणाला सांगितलेलं नाही. त्यांचा पक्ष आहे हो, ते ठरवतील त्यांच्या पक्षाने काय करायचं. आम्ही महायुती म्हणून काय करायचं ठरवायचं आमचा प्रश्न आहे. त्यात माहीममध्ये अजूनही माझं म्हणणं आहे की महायुतीने सदा सरवणकर आणि एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेच्या सैनिकाचा उच्च सन्मान ठेवून जर मार्ग निघत असेल तर आम्ही ठाकरेंना मदत केलीच पाहिजे. हे माझं आजही म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही असं म्हणाला होतात लोकसभेला की 18 जागा जर का आल्या हो शिवसेनेच्या हो किंवा महाविकास आघाडीच्याही धरूया तर त्यांच्या 31 जागा आल्या. नाही, वाक्य नीट आहे का काढून बघा. संन्यास उद्धवजींना घ्यायला लागेल. फेक नरेटिव्हची मीडिया मागे लागून सत्य बदलत नाही. आणि मी आज पुन्हा रिटरेट करतोय. पहिलं तर उद्धवजी म्हणाले की 45 ते म्हणतायत ना त्या त्यांचा देशातला आकडा आहे. अहंकारी नेतृत्वाचं वायफळ स्टेटमेंट काय ते आहे. मग मी त्याच्यावर म्हटलं की तुम्ही म्हणताय ना, विषय तिथून सुरू झाला. भाजप जर 45च्या वर देशात गेला तर तुम्ही संन्यास घेणार का? नाहीतर मी घेईन. 2, ते जाऊ द्या. महाराष्ट्रात तुम्ही आमच्याबरोबर राहून 18 होतात, महाविकास आघाडीवर राहून 18 झालात तर मी संन्यास घेईन. दोन्हीमध्ये माझंच म्हणणं खरं निघालंय. उद्धवजी संन्यास घेणार का विचारा त्यांना. म्हणजे भाजप बरोबर उद्धव ठाकरेंनाही 9 जागा मिळाल्या. तुम्हाला 9, त्यांना 9. नाही, 18 जागा म्हणजे भाजप त्यांनी बरोबर संन्यास म्हणून 18 झाल्या ना. नाही हो. तुम्ही पोस्ट म्हणताय, तुम्ही पुन्हा त्यांची बाजू घेऊ नका. नाही, माझं सत्य वाक्य आहे ते सांगा. 18 युतीत त्यांना शिवसेना म्हणून मिळाल्या होत्या. आता ते 9 वर आले. पण तुमच्या 23 होत्या युतीमध्ये. तुम्ही आता त्या मला 9 वर प्रश्न काय आल्या. विचारलं? तुम्ही मला प्रश्न काय विचारला? संन्यासावरून चालला होता. त्यामुळे तुम्ही दराडोराव करताना कावकाव नका करू. कावकावला आपण वेगळं करू. त्यामुळे संन्यासाच्या विचार उद्धवजी संन्यास घेणार का? अजूनही मी त्याच्यावर 2000 आता राहिला दुसरा प्रश्न कावकावर येऊ. हा. आम्ही 23 वर 9 आलो तर आम्ही म्हटलंच आम्हाला अपेक्षित यश नाही मिळाला. बरं, आताही 17 जागा लढताय पण मुंबईमध्ये. आम्ही उद्धवजींसारखं नाही म्हणत की 18 वरनं मी 9 वर आलो तरीच मीच मोठा, हे नाही म्हणत. बरं, आताही तुम्ही 17 जागा लढताय विधानसभेला मुंबईमध्ये. मुंबईत काय परिस्थिती आहे? तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात भाजपचे. नाही, मला आजच्या परिस्थितीत 17 पैकी 17 येतील आमच्या निवडून. का म्हणजे जनतेचा विश्वास आहे, प्रेम. तुम्हाला असं वाटतं मतांची अदलाबदल आणि या तिन्ही पक्षांचं फ्युजन वगैरे सगळे एकत्र होऊन व्यवस्थित होईल सगळं? मला वाटतं आम्ही एकत्र आहोत, एकत्र काम करतो आहोत. जनतेमध्ये आम्ही आहोत, पोचलो आहोत. त्यांच्यातली आपापसातली भांडणं समोर येत आहेत. योजनांचं काम झालेलं आहे. संघटनात्मक आमचा विचार परिवारही जोमाने काम करतोय. एक आता शेवटचा मुद्दा या सगळ्या चर्चेत, ही लोकसभा अशी विधानसभा अशी होती की या विधानसभेत सगळे पक्ष सत्ताधारी पण झाले आणि सगळे पक्ष विरोधक पण झाले. ही माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या आकलनाप्रमाणे पहिली विधानसभा असेल की जिथं सगळ्या पक्षांना दोन्ही बाजू बघायला मिळाल्या. येणाऱ्या विधानसभेत आता ज्या निवडणुकीनंतर पुन्हा असंच चित्र राहील की सगळे विरोधी पक्ष म्हणून काम करतील आणि सगळे सत्ताधारी म्हणून काम करतील? मला असं वाटत नाही, कारण आता जनतेचा मूड साफ आहे. त्यांना महाविकास आघाडीचा फोलपणा लक्षात आला. महायुतीचं काम समोर दिसतंय. एका बाजूला स्थगिती आहे ती महाविकास आघाडी, दुसऱ्या बाजूला प्रगती आहे ती महायुती. आणि त्यामुळे स्पष्ट बहुमत महायुतीला मिळेल. पण जनतेला मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत नाही. कोण आहे? कारण तू कोणीच दावा करत नाही. तुम्ही पण नाही. आमच्यात तर भांडणही नाही. म्हणणारे बोलत थकले. पण भाजपचा मुख्यमंत्री येणार कधी? कोणात? महाराष्ट्रात पुन्हा? 29ला दिसेल. कितीला?
29ला दिसेल, म्हणजे 24ला येणार नाही. 100% भाजपा दिसेल. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळात वेळ काढलात, ही मुलाखत दिली आणि पुन्हा एकदा तुमच्यासोबत मुलाखत रंगते. आज आम्ही दोघांनी ती रंगवली, तुम्ही जास्त रंगवली, त्यात भर घातली. आणि थँक्यू. दिवाळी आहे ना, आज दिवाळी आहे. यस, दिवाळीत तर दिवाळीच्या फटाके शुभेच्छा. उडवलेच पाहिजे. दिवाळीच्या राजकीय शुभेच्छा. असो. शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार.